नमस्कार मंडळी, आज आपण गोराई खाडीला आलेलो आहोत आणि ही बघा गोराई खाडीची फेरी तुम्हाला दिसत असेल. तर आज आपण आपल्या बोटीला पेंटिंग करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्या पेंटिंगचं काम चालूच आहे. आणि ही जी गोराई खाडीची फेरी आहे ही गोराई 2 या जेटीवर जाते अशी. तर इथूनच एस एल वर्ल्ड वॉटर किंगडमला जाण्यासाठी गेस्ट येतात. तर सर्वप्रथम आपल्या बोटीची जी केबिन आहे त्याला रब केलं जात आहे आणि रब करूनच आपण त्याच्यावर व्हाईट कलर लावून पूर्ण आपण पेंटिंग करणार आहोत. हे बघा, आपल्या केबिनला रब करून व्हाईट कलर लावायचा घेतलेला आहे. हा रोलरने कलर लावायचा घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्या बोटीचे नाव मिरॅकल बोट आहे आणि आपण राहायला उत्तन गावामध्ये आहोत. उत्तन, गोराई, मनोरी, चौक, पाली हे सर्व गाव लागूनच आहेत. आणि या गावामध्ये येण्यासाठी गोराई खाडी हा एक चांगला मार्ग आहे. हे बघा, तुम्हाला आता मल्टिपल कलर दिसत असतील. या आपल्या बोटीला पेंटिंग करण्यासाठी आहेत. आणि हे बघा, पेंटिंग आता सुरुवात झालेलीच आहे. दोन्ही साईडला पेंटिंग चालू आहे. हा आहे आपल्या बोटीचा क्रेन, याला सुद्धा पेंटिंग चालू आहे. आणि आपण याचा वापर वजनदार हॅवी सामान उचलण्यासाठी करतो. इथे आपल्या बोटीचे आर्टिस्ट पण आहेत आणि कलर मिक्सिंग होत आहे. हे बघा, आपल्या बोटीचे वायरमॅन. इथे आपल्याला बोटीला लाईट पेटवण्यासाठी आपल्याला इन्व्हर्टर आणि बॅटरी हे जनरेट केलं जात आहे. तर याच्यानेच आपण आपल्या बोटीमध्ये लाईट पेटवू शकतो. इथे आपल्या लाईटीचं सुद्धा काम झालेलं आहे. हे बघा, लाईटसुद्धा पेटला जात आहे. ही सर्व जी बोटीतली आपली कामं असतात ही सर्व आपल्या बोटीतल्या मेंबरलाच करावी लागतात. हे सर्व आपले बोटीचे मेंबरच आहेत जे तुम्हाला काम करत असताना दिसत आहे. इथे आपले सिंटॅक्स डिझेलची टाकी, त्याचं पण थोडंसं काम बाकी आहे. ते आता चालू आहे, लावायचा घेतलेला आहे. ती बोटीला पेंटिंगच करायची लागले. ही फेरी तुम्हाला येताना दिसत आहे. ही गोराई 2 वरून येत आहे आणि अशीच ही गोराई खाडी क्रॉस करून ही आपण उत्तन, गोराई, मनोरी, चौक, पाली ह्या ठिकाणी जाऊ शकतो. या फेरीच्या साईडला तीव्र मँग्रोव्ज दिसत आहेत. याच्या बियॉन्ड एस एल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम आहे. तर मित्रांनो, आपल्या बोटीच्या केबिनला पूर्ण पेंटिंग झालेली आहे आणि ही पेंटिंग आपल्या बोटीच्या साथीदारांनीच केली. तर तुम्हाला ते दिसत असेल. ही बघा, पूर्ण पेंटिंग झालेली आहे आपल्या केबिनला आणि क्रेनला सुद्धा पेंटिंग झालेली आहे. आणि बाहेर थोडासा कलर लावलेला आहे बोटीच्या. आणि आपल्याला आता खालच्या बोटीच्या भागाला कलर लावायचा आहे. तर तो पण आपण बीचवर नेऊन बोट आपली तिथे आपण कलर लावणार आहोत. त्याच्या आधी त्याला घासावं लागेल आणि घासूनच आपण त्याला कलर लावणार आहोत. हे बघा, हे आपलं ऑल्टर आहे. आपल्या बोटीला आता कलर लावायचा घेतलेलाच आहे आणि आपल्या बोटीला कलर असा डब्यामध्ये एक डब्यामध्ये प्रत्येक साथी घेतो आणि रोलरने आपल्या बोटीला लावतो. तर तुम्हाला ते दिसत असेल की ब्लॅक कलरच्या टी शर्ट घालून हा जो साथी आहे हा बॉर्डर करत आहे बोटीला कलर लावायची. आणि छोटासा ब्रश घेऊन आणि खालती ते 2 साथी आहेत ते सुद्धा कलर लावत आहेत. आणि हे कलर लावायच्या आधी आपल्याला ही खालचा भाग आणि पूर्ण जो जिथे जिथे आपल्याला कलर लावायचा आहे तो पूर्ण भाग आपण घासतो आधी.
आणि तो घासून आपण ते गोऱ्या पाण्याने वॉश करतो आणि वॉश करून आपण कॉटनने ते पुसतो किंवा सुकवतो त्याला आणि त्याच्यानंतर आपण हा कलर लावतो. तर असंच आपल्याला दोन्ही साईडने कलर लावायचा आहे आणि एका साईडने आपला कलर झालेला आहे आणि दुसऱ्या साईडला आता चालू आहे. तर तुम्हाला आता दिसतच असेल मित्रांनो, जे आपले दोन मित्र आहेत ते खालच्या भागाला कलर लावत आहेत. तर असा जो कलर लावत आहेत ते, तर याच्याने हात खूप दुखत असतात. कारण आपण आधी जी घासिंग करतो बोटीला, त्याच्यानंतर आपण पाण्याने वॉश करतो आणि कपड्याने पुसतो आणि त्याच्यानंतर आपण कलर लावतो. आणि असाच जो कलर रोलरने सुद्धा लावताना आपल्याला खूप भागण होते, एकदम पूर्ण बॉडीवर प्रेशर येते. तर मित्रांनो, आपल्या बोटीला पेंटिंग आणि कलर लावून झालेला आहे, तुम्हाला आता दिसत असेल. आणि हे आपलं बीच आहे, हे उत्तनचं बीच आहे. आणि जसं पाणी वर येणार तर आपण आपली बोट काढणार इथून आणि आपल्या डेपो म्हणजे आपल्या पॉटवर नेणार आणि तिथे ठेवणार. तर आपल्या बोटीची पेंटिंग आणि कलर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.